मेरे देश की धरती असो किंवा प्रीत जहां की रीत सतासारखं भारताची महती सांगणारं गाणं, अशा असंख्य गीतांनी आणि सुपरहिट सिनेमांनी सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं आज निधन झालं. मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशभक्तीपर सिनेमा आणि गीतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांना भारत कुमार म्हणूनही ओळखलं जातं. उपकार, पूरब और पश्चिम, शोर, रोटी कपड़ा और मकान, क्रांती हे त्यांनी दिग्दर्शित केलेले आणि अभिनय केलेले चित्रपट गाजले. निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता, संकलक अशी बहुआयामी कामगिरी करणाऱ्या मनोज कुमार यांना संगीताचाही अफलातून सेन्स होता. तर मनोज कुमार यांच्या कारकिर्दीबद्दल काही ठळक आणि महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया. मूळ नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी. 24 जुलै 1937 त्यांचा जन्म. फाळणीनंतर हे कुटुंब भारतात स्थायिक झालं. लहानपणापासून मनोरंजन विश्वाकडे त्यांचा ओढाव राहिलेला आहे. शबनम सिनेमा पाहून ते दिलीप कुमार यांचे चाहते झाले. शबनम सिनेमातील दिलीप कुमारांच्या व्यक्तिरेखीचं नाव होतं मनोज आणि हेच नाव त्यांनी स्वतःसाठी घेतलं. फॅशन सिनेमाद्वारे 1957 मध्ये त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता, संकलक अशी बहुआयामी कामगिरी त्यांनी केली. उपकार, पूरब और पश्चिम, शोर आणि रोटी कपड़ा और मकान आणि क्रांती हे चित्रपट चांगलेच गाजले. दो बदन, साजन, 10 नंबरी, बेईमान, सन्यासी, पहचान, हरियाली और रास्ता, वो कौन थी, गुमनाम हे सिनेमेही सुपरहिट ठरले. उपकार सिनेमापासून देशभक्तीपर गीतं आणि सिनेमांमुळे भारत कुमार हे नाव त्यांना मिळालं. चांगली गाणी आणि उत्तम सादरीकरण यांचा संगम त्यांनी आपल्या सिनेमांमधून घडवला. वाहिदा रहमान, साधना, हेमा मालिनी, माला सिन्हा आणि नंदा या अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केलं. ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये अनेक सिनेमे हिट झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सुद्धा त्यांचं घट्ट नातं होतं. पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.